रक्त शुद्ध करण्याची जी प्रक्रिया आहे ती फार इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये शरीराच्या आपल्या दोन्ही किडन्यांमध्ये एका मिनिटाला जवळपास 1200 ml आपलं रक्त जात असतं. त्याच्यामध्ये असं कॅल्क्युलेट केलं तर आपण 24 तासामध्ये जवळपास 1700 लिटर एवढ्या रक्ताचं शुद्धीकरण केलं जातं. ते जे रक्त आहे ते शुद्ध करून लघवी तयार करणाऱ्या ज्या किडनीच्या छोट्या आणि बारीक भागाला आपण नेफ्रॉन्स म्हणतो. जे नेफ्रॉन्स असतात ते प्रत्येक किडनीमध्ये हे 10 लाख असतात. म्हणजे ह्या नेफ्रॉन्सचे पण परत 2 भाग असतात. एक ग्लोमेरुल्स आणि दुसरा ट्युब्युल्स. मला आश्चर्य वाटेल की हे जे ग्लोमेरुल्स आहेत ते प्रत्येक मिनिटाला 125 मिलीलिटर म्हणजे 24 तासामध्ये 180 लिटर लघवी तयार करत असतात. या 180 लिटर युरिनमध्ये जे अनावश्यक पदार्थ आहेत, क्षार आहेत, काही विषारी पदार्थ आहेत, तर हे अनावश्यक पदार्थ जे आहेत आणि आवश्यक पदार्थही काही ग्लुकोज सारखे असतात, काही सोडियम क्षार जे असतात ते असतात. तर हे ग्लोमेरुल्स असतात ते जे 180 लिटर जे आपलं फिल्ट्रेट असतं ते आपल्या ट्युब्युल्समध्ये जातं आणि त्याच्यामधला 99% जो द्रव पदार्थ आहे तो परत आपल्या शरीरामध्ये शोषला जातो. म्हणजे फक्त 180 लिटरपैकी फक्त 1 ते 2 लिटर लघवी फक्त आपल्या शरीरामध्ये तयार होते आणि जे विषारी पदार्थ आहेत ते त्या 1 लिटरमध्ये आपले बाहेर फेकले जातात.